संख्येने लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत. बऱ्याच लोकांनी माझं आव्हानाचं पाळून आपापल्या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेत आहेत. तर प्रतिसाद आव्हानाला दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. आज अत्यंत साध्या पद्धतीने मुंडे साहेबांना आम्ही त्यांचं आवडतं सगळं जेवण नैवेद्य दाखवला. मुंडे साहेबांसाठी कीर्तन चालू आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आजचा दिवस आम्ही करतोय, कारण आज पेट्रोल डिझेल आणि इंधनाचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम नाही करतो. आज एक नवा संकल्प तुम्ही जाहीर करणार होता आणि एक गोष्ट न करण्याचं देखील घोषणा करणार होता. काय नेमकं ते ते आता मी भाषणात सांगेन, मला अजून सुचलं नाहीये ते काय. जेव्हा सुचेल ते स्वयंप्रेरणी. साहेब जाऊन 12 वर्ष झाले. आज नेमका कुठल्या गोष्टी त्यांची कमी जाणवते की कुठली गोष्ट प्रत्येक गोष्टीत कमी जाणवते आम्हाला. प्रत्येक घासाला, प्रत्येक श्वासाला आम्हाला मुंडे साहेबांची कमी जाणवते. त्यांचं काय ते एक महात्म्य होतं की त्यांच्या जाण्यानंतर अजूनही एवढाच आम्हाला त्यांच्याविषयी मोकळी जाणवते. ती मोकळी करून निघू शकत नाही. सामाजिक दरी वाढली आहे महाराष्ट्रातली. समाजामध्ये तेढ निर्माण झाले. कोकणात मुंडे असते तर ही वेळ आली नसती. ते काळ वेगळा होता, तेव्हाचे लोक वेगळे होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. साहेब असते तर त्यांनी नेहमी समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यांच्या विचारावर हाच प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत. आता भाषण आहे.